कन्नड तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे ओढे नदी यांना पूर आल्यामुळे नागरिकांच्या घरात आणि शेतात पाणी शिरले होते। त्यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे। या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी आम आदमी पक्षाकडून करण्यात आली आहे। कन्नड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांसह अनेक ओढे नाल्यांना पूर आला होता। त्यामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आणि शेतकऱ्यांच्या मका, कापूस, तूर पिकांचे मोठे नुकसान झाले। तर शेतात पाणी साठल्यामुळे कपाशी पिकास रोग लागला आहे। शेतकरी संकटात सापडला असून हवालदिल झालाय। त्यामुळे पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी यासह पुरात वाहून गेलेल्या घाटशेंद्रा येथील साई कडुबा बोरसे, माळी वाडगाव येथील संतोष थोरात, भांबरवाडी येथील देवचंद लक्ष्मण चव्हाण हे तिघे घरातील कर्ते पुरुष असल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे। तरी शासनाने त्यांच्या कुटुंबियांना मदत करावी अशी मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुभाष निकम यांनी तहसील कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली आहे। विनायक अकोलकर, रईस पवार, भास्कर नीळ, अब्दुल सलीम, रघुनाथ गायकवाड यांच्यासह अनेकांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत। देविदास थोरात, एमसेन न्यूज, नाचनवेल, कन्नड। सातत्यानं 8 दिवसापासून जो अतिवृष्टी या तालुक्यात नव्हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये होत आहे। या अनुषंगानं कन्नड तालुक्याचा मी दौरा केला असता शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन मी जी पिकाची पाहणी केली तर अत्यंत वाईट वाटलं की खिशातले आणा काढून त्यांनी हे पीक पेरलं आणि वाढवलं। आता तोंडी घास आला असताना निसर्गानं त्याच्यावर घाला घातलेला आहे। त्याचप्रमाणे अत्यंत नदी नाल्याला पूर आलेला आहे। या पुरामध्ये या ठिकाणी या तालुक्यातल्या 3 लोकांच्या जीवितहानी झालेली आहे। साई नावाचा घाटशेंद्राचा मुलगा, 2 वर्षाचा मुलगा वाहून गेला। त्याचप्रमाणे संतोष थोरात या कन्नडमधून वाहून गेला। त्याचप्रमाणे भारमवाडीमधून एक व्यक्ती वाहून गेला। त्या सर्वांना त्यांच्या कुटुंबियांना 25 ते 50 लाखापर्यंत आर्थिक मदत मिळावी असे मी आव्हान या सरकारला करत आहे, तहसीलदार साहेबाला करत आहे। या संबंधीचं निवेदन आम्ही कालच कन्नड तहसीलदार साहेबाला दिलेलं आहे।